यातलं झाल्याशिवाय शिंग वाजवायचं नाही. बर्वे देशावर झालो, बर्वे देशावर झालो, काय बोले बोलावे, लाभे लाभ दुनावला, जीव झाला दर्शने. भाग्य झाली संत भेटी, आवडी पोटी होती ते, लाभे लाभ दुनावला, जीव झाला दर्शने. तुका म्हणे श्रम केला, अवघा आला फळाशी, तुका म्हणे श्रम केला, अवघा आला फळाशी, लाभे लाभ दुनावला, जीव झाला दर्शने. श्री संताची या माता चरणावरी, श्री संताची या माता चरणावरी, श्री संताची या माता चरणावरी, श्री संताची या माता चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळावं, ओ विश्रांती पावलो सांभाळावं तरी, विश्रांती पावलो सांभाळावं तरी. अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराज, वैराग्यवंतं सुविचारयुक्तं, नमामि जुगं शिरसा गुरुंतं. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. बर्वे देशावर झालो, काय बोले बोलावे, लाभे लाभ दुनावला, जीव झाला दर्शने. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध असा हा अभंग असून, या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय संत भेटीतून, संत कृपेतून, संत प्रसादातून आपल्या जीवनात जे स्थित्यंतर झालं, त्या स्थित्यंतराचा परिहार मोठ्या विनम्रता बुद्धीने या अभंगातून देत आहेत. परम पावन क्षेत्र डिकसळ या पावन क्षेत्रात अखंड समाधी घन स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु रामचंद्र महाराज यांच्या समाधीस्थली त्यांच्याच पुण्यतिथीच्या 43व्या उत्सवाच्या निमित्ताने संपन्न होत असणारा भक्ती उत्सव मोठ्या आनंदात, मोठ्या उत्साहात सध्या या परंपरेचे अधिपती परमादरणीय परमश्रद्धेय पूज्यश्री प्रकाशजी महाराज बोधले अर्थात पूज्य महाराज यांच्या कुशल अशा नेतृत्वाने, सर्वांच्या सहकार्याने हा उत्सव संपन्न होतो आहे. आणि या वर्षीच्या या उत्सवातील आजचे चिंतन सेवा करण्याचं सौभाग्य पूज्य महाराजाच्या आज्ञेतून तथा परमादरणीय आदरणीय हरिभक्तीपरायण परमेश्वर महाराज असतील, आदरणीय हरिभक्तीपरायण अण्णा महाराज असतील, यांच्या प्रेमाच्या संपर्कातून सेवा करण्याचं सौभाग्य दासाला प्राप्त झालेलं आहे. तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय सद्गुरु जोग महाराज, सद्गुरु बोधले महाराज जशी कृपा करतील तसं मी अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. ही चिंतन सेवा पूर्णत्वाकडे नेत जात असताना सर्व देवरूप श्रोते मंडळी, श्रोत्यामध्ये सुद्धा फार दिग्गज मंडळी उपस्थित आहेत. मोठ्या मोठ्या परंपरेचे परंपरा चालवणारे, मात्र या परंपरेवर निष्ठा असणारे आदरणीय हरिभक्तीपरायण सीतारामगडाचे महंत आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे महालिंग महाराज, त्यांची आज उपस्थिती आहे. आणि ते आल्यावर मी म्हणलं, महाराज तुम्ही इकडे कसे काय? म्हणे महाराज गुरु घरी यावंच लागतं. म्हणून मोठ्या निष्ठेने आपल्या गुरु परंपरेला अभिवादन करण्याच्या दृष्टीने तेही आले आणि मलाही त्यांच्या दर्शनाचा योग आला. आता गुणीजन मंडळीची एवढी उपस्थिती ते रेलचेल आहे, एक एकाचे काय वानू अपार हे, एकेकाचं नाव घेत बसलं तर कीर्तन त्याच्यातच होईल, एवढी मंडळी आहेत. पण एक तुकोबराच्या अर्ध्या चरणात विषय पूर्ण करतो, सकळा चरणी जीव माझा. तुकोबरा म्हणजे सगळ्यांच्या चरणावर माझा विनम्र भाव आहे. कारण अडचण एक आहे, इथं मंडळी एवढी आहेत, काहींची नावं पाठ आहेत, काही भेटलेले आहेत पण लक्षात राहत नाहीत. माझ्या बुद्धीत एक दोष आहे,
माझ्या वडिलाला तुम्ही जर आता जाऊन विचारलं तुमच्या नातवाचं नाव काय, तर माझ्या वडिलाला सांगता येत नाही. माझे वडील म्हणतात घरात विचारून सांगतो. आमच्या वडिलाला जर विचारलं तुमचा जावई कोण्या गावचा आहे, कोण्या गावचा आहे, थांब विचारून सांगतो म्हणतात. आमच्या वडिलाला गाव आणि नाव ध्यानातच राहत नाही. आणि महाराज तुम्ही जशी परंपरा चालवता तशी मी सुद्धा माझ्या वडिलांची निराशे का देवा, ती परंपरा मी चालवतोय. मला एखादी व्यक्ती लवकर ध्यानातच राहत नाही, त्याचं गाव आणि नाव ध्यानात राहत नाही. म्हणून कोणाचं नाव घेतलं तर कोणाचं राहील, त्यापेक्षा मंडळी तुम्ही समजून घ्या. आणि ऐकलं का माझ्या नाव ध्यानात राहत नाही म्हणून महालिंग महाराज मी फार मोठी किंमत मोजली. एवढ्यासाठी मी लग्न केलं नाही. समजा उद्या कोणी म्हणलं नाव घ्या तर कोणाचं घ्या, ध्यानातच राहत नाही, ही अडचण. पण तुमचे हृदय एवढे मोठे आहेत, एवढे व्यापक आहेत. माझ्यासारखा दास कुठंतरी एका कोपऱ्यात बसेल अशी मंडळी आहेत. सगळ्याविषयी सद्भाव व्यक्त करतो. अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो. बसा ना महाराज, या ना पुढे उभा राहा, पुढे उभा राहा. एका थोर परंपरेचा हा उत्सव आहे की साक्षात ज्या परंपरेचं आधी तत्व भगवान पंढरीनाथ आहेत, त्या पंढरीनाथापासून चालू झालेली ही परंपरा खर तर दिव्य पुरुष वादच नाही. प्रत्येक पुरुष आपली आपली महती घेऊनच, कारण चांगल्या कुळात कोणालाही जन्म मिळत नाही. अनंत जन्माची पुण्याई करावी लागते, तेव्हा चांगल्या कुळात जन्म मिळतो, वारकऱ्याच्या घरात जन्म मिळतो. कशावरून? ज्या तुकाराम महाराजाला काहीच अशक्य नाही, त्याही तुकाराम महाराजाला म्हणावं लागलं देवाला हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. ज्या अर्थी काहीच न मागणारे त्यांना काहीच अशक्य नाही असे तुकाराम महाराज जर देवाजवळ ही प्रार्थना करत असतील की मला वैष्णवांच्या घरी जन्म द्या, याचा अर्थच असा आहे की त्या परंपरेत जन्म मिळणं सामान्य गोष्ट नाही. या परंपरेत आलेली सगळीच पुरुष एकमेवा द्वितीय आहेत. प्रत्येकाने आपल्या तपाचा, आपल्या साधनेचा, आपल्या कार्याचा ठसा उमटवला. पण अर्वाचीन काळामध्ये अवघ्या अर्ध्या शतकाचाच काळ ज्यांचा झाला, असे पूज्यपाद पूज्य श्री प्रातस्मरणीय रामचंद्र महाराज, की ज्यांनी आपल्या कर्तृत्वाचा, आपल्या साधनेचा ठसा उमटून आपल्या बरोबर अनेकाला परमार्थाला लावलं. महाराज ऐकलं का? वाणीमध्ये ताकद काय असते? वाणीमध्ये ताकद काय असते? एक विचार आहे का? ते स्वामी विवेकानंदाच्या संबंधानं कानेटकरांचं एक वाक्य आहे. शिकागो परिषदेमध्ये एकटे वक्ते फक्त विवेकानंद स्वामीच नव्हते, संतोष महाराज खूप वक्ते होते. बरं, वक्ते होते ते कसे होते? जगातले विद्वान वक्ते होते, जे बोलण्यात पटायत आहेत. नमो विशद बोध विदग्ध, बोध विशद सांगण्यामध्ये ज्यांची वृत्ती विदग्ध आहे, असे मोठे मोठे वक्ते होते. पण जो स्वामींचा परिणाम झाला तो बाकीच्यांचा परिणाम का नाही पडला, तेवढा प्रभाव का नाही पडला? त्याच्यावर बोलताना त्या कानेटकरांनी प्रस्तावनेत असं म्हटलंय की सगळे वक्ते बोलले तसे स्वामीही बोलले, विवेकानंद स्वामी बोलले, पण अन्यांचा परिणाम झाला नाही. यांचाच परिणाम का झाला? यांचंच बोलणं सगळ्यांच्या हृदयाला का भिडलं? त्यांनी वाक्य सांगितलं. सगळे ओठातून बोलायचे म्हणून कानाला चिटकून जात होतं, स्वामी हृदयातून बोलले म्हणून हृदयाला भिडलं. पण आपल्या वाणीने एखाद्याला आपण जर एखादा बोध करावा आणि तो ठसावा, याकरता वाणीमध्ये तेवढे अनुष्ठानाचे काय असावी लागते? पावर असावी लागते. खरं तर मी या परंपरेला जवळजवळ 22 वर्षापासून पाहतो. किती वर्षापासून? 22 नाही, माफ करा 26 वर्षापासून. मी 99 साली आळंदीला आलो आणि 99 सालापासून मी आतापर्यंत मी या परंपरेला पाहतोय. आणि पूज्य महाराजही मला बारीक असल्यापासून आणि लहान असल्यापासून पाहतात. असो आणि या परंपरेचा असा परिचय आहे. पण आज लवकर येणं घडलं आणि खूप चांगली माहिती महाराजांच्या मुखारविंदातून मला या परंपरेची मिळाली. त्या माहितीत पूज्य महाराजांनी जे वाक्य सांगितलं, गुरु दाविलिया वाटा, म्हणजे स्वतः प्रकाश महाराज, पूज्य महाराज श्री, इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळावं एवढी मार्काची कुवत, एवढा बुद्ध्यांक, आपण वकील व्हावं ही तीव्र इच्छा, पण केवळ एवढ्या साधून सांगितलं, अरे लोकाची वकील की चौगुले साहेब,
तुमच्या पोटावर पाय दिला असता महाराज ध्यानात ठेवा. उपकार आहे तुमच्यावर सुद्धा रामचंद्र महाराजांचे. अरे लोकांची वकिलकी करण्यापेक्षा कोर्टातली देवाच्या दरबारात सामान्य समाजाची वकिलकी कर असा बोध दिला महाराज या कार्यात प्रवृत्त झाले. आणि एवढा एक तरुण व त्या काळात तरुण बुद्धिवादी जर या परंपरेला लिगटून जातो म्हणजे जन्म जरी मिळाला, काय असतं तुकोबराचं एक प्रमाण आहे महाराज, काही मागणे हे अनुचित. त्याचं उत्तरार्ध काय? वडिलाची रीत जाणत असो. हे चरण आहे ना, हे चरण वडिलांची आमची ही रीत आहे, एवढ्यात पूर्ण होत नाही. जाणत असो त्याची आम्हाला जाण आहे, इथं पूर्ण होतं. बऱ्याच वेळेला हे चरण आहे ना, ही आमच्या वडिलाची रीत आहे. देवाजवळ काही मागायचं नाही, ही आमच्या वडिलाची काय आहे? रीत आहे. म्हणजे ही आमच्या वडिलाची रीत आहे. या रीत भातीला धरून एवढा प्रभाव त्या चरणावर या शब्दावर पाडला जातो. मला वाटतं जेवढा ही रीत आहे तशी आम्हाला त्याची जाण आहे. जाणत असो हे शब्द सुद्धा त्या चरणातले तेवढेच महत्वाचे. म्हणून परंपरेची जाण करून देणं, परंपरेची जाण ठेवणं आणि आपण ते कार्य करणं म्हणजे पूज्य महाराजांच्या विषयी जर बोलायचं जर ठरलं तर मुळात संस्काराचं संरक्षणच अवघड आहे. संस्काराचं संरक्षण अवघड आहे. का? पैसा जसा पेटीमध्ये ठेवता येतो, सोनं जसं कपाटात ठेवता येतं, तसे संस्कार पेटीत नाही ठेवता येत. मग जयाचे लिले माझी नीती जियाली दिसे. संस्कार हे आचरणाने जिवंत ठेवावे लागतात. मुळात संस्काराचं संरक्षणच काय आहे? अवघड आहे. काही लोकांना संरक्षण जमतं पण त्याचं संवर्धन जमत नाही. ते संस्कार काय केले पाहिजे? वाढवले पाहिजे. म्हणजे संस्काराचं संरक्षणच जमत नाही, त्याहीपेक्षा अवघड आहे संस्काराचं संवर्धन, ते वाढवणं. आणि मला वाटतं संरक्षण आणि संवर्धन जेवढं अवघड आहे त्याही पेक्षा अवघड आहे संस्काराचं संक्रमण. संस्काराचं संक्रमण. पण ज्यांनी लीलया संस्काराचं संरक्षण केलं म्हणजे आपली बोधले महाराजाची आलेली परंपरा रामचंद्र महाराजांनी जपली. पण त्याच्या आधी भक्ती परंपरा आहे आणि विद्वत्ता त्याला जोडली, हे संवर्धन आहे. म्हणजे परंपरा सांभाळली हे संरक्षण आहे, त्यात विद्वत्ता जोडली हे संवर्धन आहे, आणि पिढी तुमच्यापर्यंत आणून दिली हे संक्रमण आहे. हे ज्यांना लीलया जमलं अशा अद्वितीय पुरुषाचे 43वे पुण्यस्मरण म्हणजे कितवं पुण्यस्मरण? ज्या वर्षी मी जन्माला आलो त्या वर्षी महाराजाचं निर्याण झालं. माझं वय 43 नाही. तुम्हाला वाटणार नाही पण विश्वास ठेवावा लागेल तुम्हाला. कोणाचाच विश्वास बसत नाही. माझं खरंच वय 43 आहे. भरतांना देवा शपथ खरंच आहे. माझं वय जास्त नाही, मला ढेरीनं धोका दिलाय, आता काय करू, तेवढी अडचण आहे. माझं वय 43च आहे. म्हणजे या 43व्या पुण्यस्मरणाचं सौभाग्य ऐका. मला याही आधी 2 वेळा महाराजांची सेवा करण्याचं सौभाग्य मिळालं. यावर्षी परत या सेवेत मी उपस्थित आहे. आणि या सेवेमध्ये मी तुकाराम महाराजाचा एक अभंग निवडलाय, ज्या अभंगातून संत कृपेनं झालेल्या परिवर्तनाचा परिहार आहे. हो, प्रत्येक जीवाला परिवर्तनाची अपेक्षा आहे. प्रत्येक जीवाला बदलाची काय आहे? अपेक्षा आहे. आम्हाला सामान्य लोकांना जीवनात बदल पाहिजे असं नाहीये. मोठ्या मोठ्या लोकांना सुद्धा आपल्या जीवनात काय पाहिजे? बदल पाहिजे. बदल मराठीत बोलू का? थोडं चेंज पाहिजे. थोडं काय पाहिजे? चेंज पाहिजे. वातावरण चेंज करायला गेलो होतो म्हणतात ना माणसं, बदल पाहिजे. किती यशस्वी लोकांना मी आता एक नाव तुमच्या पुढे घेतो की जे नाव सूर्या एवढंच स्पष्ट परिचयाचे, आणि ते नाव आहे लता मंगेशकर. नाव काय आहे? लता मंगेशकर. हे नाव किती स्पष्ट आहे, किती परिचयाचे. आपल्या कंठाने 6 दशक अभिराज्य ज्यांनी गाजवलं अशा लता दिदी. भारताचाच नव्हे तर जगातल्या अनेक देशाचा सर्वोत्कृष्ट नागरिक पुरस्कार ज्यांच्या नावावर, ज्या शाळेमध्ये 2री 3री पर्यंत गेल्या पण 8 ते 10 विद्यापीठाने ज्यांना डॉक्टरेट दिली, ज्यांनी साधी ग्रामपंचायत निवडून नाही आल्या, लढली नाही, पण अटल बिहारी सरकारांच्या वाजपेयीजीच्या सरकारमध्ये खासदार म्हणून ज्यांनी कारकीर्द राबवली, म्हणजे सर्वांगाने प्रसिद्धीची सर्व अवच्छेदक ज्यांना प्रतिष्ठा. काय महाराज लता दिदींची प्रतिष्ठा एवढी. लता दिदीचा जर वाढदिवस असला आणि नरेंद्र मोदी जर परदेशात गेले
नरेंद्र मोदी माहिती आहेत ना, आपल्या डुडुळगावचे माजी सरपंच. नरेंद्र मोदी परदेशात गेले तर परदेशातून ती लता दीदीला काय करायचे, वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायचे. भारताचा पंतप्रधान, हो आमच्यासारखं नाही, आमचा फोटो आम्हाला स्टेटसला ठेवावा लागतो, आमचा फोटो आम्हालाच फेसबुकला अपलोड करावा लागतो आणि 10-10 मिनिटाला बघावं लागतं कमेंट किती आले, लाईक किती आल्या, व्ह्यूज किती झाले. जशी कोंबडी अंड्यावर बसली, अंड दिलं का नाही अजून, दिलं का नाही अजून, आमचा केवलवाना प्रयत्न आहे. पण अशा युगात ज्यांना एवढी प्रसिद्धीची सगळी मानांकनं प्राप्त आहे, तर लता दिदी जेव्हा 2 वर्षापूर्वी गेल्या तेव्हा त्यांच्या अनेक मुलाखती परत एकदा मीडियावर व्हायरल झाल्या. त्यातल्या एक मुलाखतीतला एक प्रश्न वकील साहेब एवढा गोड होता की त्या प्रश्नाचा सगळ्यांनी गांभीर्यानं विचार केला पाहिजे, एवढा गोड प्रश्न होता. पत्रकारांनी लता दिदीला विचारलं, तुम्हाला पुढचा जन्म जर माणसाचा मिळाला तर तुम्हाला काय व्हायला आवडेल? लता दिदीचे त्या उत्तरात 2 वाक्य होते. पहिलं वाक्य होतं, पुढचा जन्म नाही मिळाला तरच बरं, आणि दुसरं वाक्य होतं, मला लता मंगेशकर सोडून काही व्हायला आहे. म्हणजे एवढ्या उंचीच्या जीवनाला सुद्धा बदलाची काय आहे, अपेक्षा आहे. त्याला वाटतं बदल जीवनात झाला पाहिजे. मला वाटतं कशाला दुसऱ्याची मापं घ्यायची, कशाला दुसऱ्याची उदाहरणं घ्यायची, आपले अनुभव काय आहेत थोडी तुम्ही मला मदत करा. तेच कपडे घालून कंटाळा आला तर माणसाला वाटतं की नाही कपड्यात काय झालं पाहिजे, बोला की बदल. तेच जेवण कंटाळा आला की माणसाला काय वाटतं, जेवणात काय झालं पाहिजे, बदल. त्याच घरात राहून कंटाळा आला की माणसाला वाटतं घरात काय झालं पाहिजे, बोला की बदल बदल बदल. बायको लई शिव्या द्यायला लागली, हसू नका ना, पूर्ण ऐकून घ्या आधी. तिच्याही स्वभावात बदल झाला पाहिजे असं मला म्हणायचं होतं. तुम्ही लगेच बायको बदलायचं नादी लागली होती वाटतं, असं करू नये. सध्याच्या काळात एक भेटना. असो, बदल जीवाला अपेक्षित आहे. पण ऐकलं का मंडळी, बदल 2 प्रकारचा असतो. आहे त्या स्थितीपासून खाली येणं हाही बदलच आहे, आणि आहे त्या स्थितीपासून वर जाणं हाही काय आहे, बदलच आहे. आहे त्या स्थितीपासून खाली येणाऱ्या बदलाला शास्त्रानं पतन ही संज्ञा दिली, आणि आहे त्या स्थितीपासून वर होणाऱ्या बदलाला शास्त्रानं उद्धार ही संज्ञा दिली. एक आहे पतन, एक आहे उद्धार. दोन्ही बदलच आहेत. पतन सुद्धा एक बदलच आहे आणि उद्धार सुद्धा एक काय आहे, बदलच आहे. ऐका, पत ती धातू आहे, पडणे. पतन शब्दात मूळ धातू कोणता आहे, पतती. आणि उद्धार या शब्दामध्ये उपसर्ग प्रयुक्त हृहरती धातू आहे, म्हणजे वर ओढणारा. हृहरती हरण करणारा, वर ओढणारा. उद्धरती, उद्धरती है ना. म्हणजे आहे त्या स्थितीपासून वर जाणं उद्धार, आहे त्या स्थितीपासून खाली येणं पतन. मग ऐका, माणसाच्या जीवनात बदल झालेच पाहिजे. पतनात्मक झाले पाहिजे का उद्धारात्मक झाले पाहिजे? उद्धारात्मक झाले पाहिजे. पण एक सांगू का, एक विषय आधी पूर्ण करतो आणि न्यूटनच्या नियमाला धरून आणि कनादाची उदाहरणं देऊन एक विषय मांडण्याचा प्रयत्न करतो. पण माणसाच्या जीवनात पतन असो किंवा उद्धार असो, पतन उद्धार समाचा महिमा, पतन उद्धार समाचा महिमा, उद्धार संघाचा महिमा, पतन उद्धार समाचा महिमा, त्याजावे
संगतीनेच होतं आणि उद्धार काय होतं? संगतीने होतो. ऐकलं का? ते आपल्या संस्थेमध्ये किंवा कोणते नवीन कीर्तनकार जेव्हा कीर्तन झालं की त्यांचं एक ठरलेलं वाक्य असतं, जे काही योग्य असेल ते माझ्या सद्गुरूचं आहे, जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत. पण मी संस्थेत असताना कदम मौलीत मोठे कदम मौली, माऊलीच्या पाठाला एक विद्यार्थी होते, त्यांचे गुरुबंधू होते. त्यांचं आडनाव ठोके. आडनाव काय? ठोके. असा माणूस होता, बोलायला जहाल. त्याचं एक उदाहरण सांगतो. ते काय आहे, संस्थेचा समारोप होता, 4थ्या वर्षाचा निरोप समारंभ, म्हणजे पार निकाल जाहीर करण्याचा दिवस. आणि सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, मोठे बुवा होते, नथुसिंग बाबा होते, आणि गुरुवर्य संदीपान दादा, दुबे शास्त्री, संदान सर, हे परीक्षक सगळी बसलेली होती. आणि जवळजवळ 1.5 तास चर्चा चालली होती, भाषण थोडेसे. आता तुम्ही इथून चाललेले आहात, पण संघटित राहा. आपण सर्वांनी संघटित होणं फार गरजेचं आहे. अनेक धर्माची आक्रमण आपल्या संस्कृतीवर येऊ पाहत आहेत. आपण काय झालं पाहिजे? संघटित झालं पाहिजे, संघटित झालं पाहिजे, एकत्रित राहिलं पाहिजे. 1.5 तास याच्यावर चर्चा झाली. आणि ठोके भाऊ काय म्हटलं माहिती का? मला 2 मिनिटं बोलायचे. त्याची ट्यूनच अशी होती बोलायची. मला 2 मिनिटं बोलायचे. सगळ्याला माहिती नीट बोलत नाही. शांत बस रे, वेळ नाही, बोलू द्या ना मला जरासं. आणि कोंबड्याला दाणे टाकून खेळ पाहायचा नाद बऱ्याच लोकांना असतो. तसे संप्रदाय सुद्धा आहेत. का बोलू द्यायचं नाही? बोलू द्या त्याला. असा एक वर्ग निर्माण झाला आणि तो उभा राहिला. तो काय बोलला उभा राहून तो विद्यार्थी? आता या ठिकाणी सगळे म्हणतात संघटित झालं पाहिजे, सगळ्यांनी एका जागी आलं पाहिजे. काही गरज नाही. कळपात मेंढ्या राहतात, वाघ एकटा असतो. आणि जोग महाराजाचे पिल्ले हे वाघ आहेत. हे काय गरज नाही, एकटे जागा म्हणले. म्हणजे सगळ्या सभेवर पोत्रा फिरवला त्याने एका वाक्यात. असा त्याचं प्रॅक्टिसचं कीर्तन मला त्या महाराजाचं चांगलं आठवतं. कीर्तन झालं आणि कीर्तनाच्या समारोपामध्ये भरत महाराज तो काय म्हटला? महाराज तो विद्यार्थी, आतापर्यंत मी जे जे चांगलं बोललो, त्या आयुष्यात जे जे चांगली माणसं भेटली का त्यांच्या संगतीचा परिणाम. आणि मी जे जे मोकार बोललो आतापर्यंत, जे जे मोकार भेटले ना त्यांच्या संगतीचा परिणाम आहे. आपलं काहीच नाही. मला ते वाक्य फार भावलं. तसं मला आठवतं. ते सांगण्याचं तात्पर्य, पतनही संगतीत आहे आणि उद्धारही संगतीत आहे. पण ऐका मंडळी, माणसाचं पतन का होतं? पतन का होतं? त्या न्यायशास्त्रात पतनाचं, आद्य पतनाचं असमवायी कारण गुरुत्व सांगितलं. गुरुत्व. द्वितीय पतनाचं कारण वेग सांगितलंय. न्यूटन काय म्हणतो? वर पडलेलं फळ खाली येतं, त्याला कारण काय? गुरुत्वाकर्षण. फळ खाली आलं का? आलं गुरुत्वाकर्षणाने आलं. पृथ्वीमध्ये असणार गुरुत्वाकर्षण, त्याने वरचं फळ खाली आलं. तद्वत ऐकलं का मंडळी? विषयाचं आकर्षण माणसाला वरून खाली आणतं. पतन कधी होतं? विषयाच्या आकर्षणाने. पण गंमत पहा, पृथ्वी आकर्षित करते, पण या मंडलामध्ये व आकाश मंडलामध्ये अनेक सॅटेलाइट फिरतायत. मग त्यांना का खेचत नाही पृथ्वी खाली? का खेचत नाही? कारण तिच्या क्षमतेच्या वर गेलं की मग तिला खेचता येत नाही. तसं विषयाचं आकर्षण माणसाला तोपर्यंतच खेचू शकतं विशिष्ट उंचीपर्यंत. एकदा माणसाची उंची मोठी झाली ना, त्याला विषयाचं आकर्षण खेचू शकत नाही, पतन होऊ शकत नाही. हो म्हणून म्हटलंय, जो आपुलेनी नागरपणे इंद्र भुवना ते पाबळे म्हणे, आणि ते केविरंजे पालवणे भिल्लाचे सांगे कुमुददळाचे नेते. जो जेविला चंद्र किरण चोकटे, तो चकोर काय वाळवंटे चुंबित असे. तैसे आत्मसुख उपाईले, तयासी आपण पेचे फावले. तया विषय सहज सांडवले, हे बोलू काही. कितीतरी श्लोक आहेत, कितीतरी ओव्यात. न तेषु रमते बुधा तेषु न रमते. तेषु नाम यो हि संस्पर्शजा भोगा येषु. पण का न रमते? अद्यंतवंता दुःख योनया. हे विषय कसे आहेत?
अत्यंत आदिवान आणि अंतवान आहेत. आणि हे विषय कसे आहेत तर दुःख योनय आहेत हे त्यांना कळालं. त्यांनी आपली उंची एवढ्या उंचीवर नेली म्हणून आता त्यांचं पतन शक्य नाही. आणि मग ऐकलं का, आम्हाला बदलच पाहिजे. तर पतनाचा बदल नकोय आम्हाला. आम्हाला बदल कोणता पाहिजे? उद्धाराचा बदल पाहिजे. आम्हाला ती उंची गाठायची. आणि परत ध्यानात ठेवा, माणूस उंच कधी होतो? उंच माणसाच्या सहवासात राहिला तर. प्रसिद्ध आहे बघा तो दोहा, सगळे कीर्तनकार सांगतात. एक हत्तीची शेळीची मैत्री झाली म्हणे. कोणाची? हत्तीची शेळीची. कशी झाली देवा शपथ आपल्याला माहित नाही. झाली. हत्ती मला, शेळी ताई काय रे हत्ती दादा, चल म्हणले, जिकडं तिकडं पावसाने रेलचेल केलीये, असा निसर्ग रम्य वातावरण झाले, चल जरा म्हणे रामलिंगाकडे जरा फिरून येऊ. रामलिंगच ना बाबा ते, रामलिंगाकडे फिरून येऊ म्हणले. तो धबधबा सुद्धा चालू झाला असेल आता. रामलिंगा शेजार सुंदर, चल म्हणले फिरायला जाऊ. मग हत्ती पुढं शेळी सोबत गप्पा मारत मारत ऐसे बोलत चालत हत्ती आणि शेळी निघाली. पण शेळीचे दुखायला लागले पाय. शेळी म्हणले, हत्ती दादा बस झालं राव, जाऊ वापस. अगं थोडं राहिले आता, जाऊ ना. नाही म्हणे माझे पाय दुखायला लागले. थांब म्हणले, थांब मी तुला डोक्यावर घेतो. आणि हत्ती खाली बसला. आणि हत्तीनं कोणाला डोक्यावर घेतलं? बरेच हत्ती शेळीला डोक्यावर घेतात, असो. मग त्या हत्तीनं शेळीला काय केलं? डोक्यावर घेतलं. शेळी नावाचा प्राणी एवढा लुबरा खाण्याच्या बाबतीत, ज्ञानोबा चरणी शेळी यायचे म्हणतात. खाण्यासाठी शेळी कुठं जाईन, काय खाईन भरोसा नाही. अहो शेळी नुसता पेढा खावा वाटला तर सरम कुंडीला जाते. पोहे खावा वाटली तर मसा जोगलाच पडत. शेळी लय बेकार. आणि मग ती शेळी होती खायला. पण बऱ्याच ठिकाणी तिचं काय व्हायचं, तिला फळ आवडायचे पण तिचं तोंड पोचत नव्हतं. पण आता हत्तीनं डोक्यावर घेतल्यामुळे तिच्या आवडीचं फळ आलं की ती म्हणायची, हत्ती दादा थांब. थांबला हत्ती की पाहिजे ते फळ, पाहिजे तो पाला खाऊ लागली. शेळीचं तोंड तिथपर्यंत पोहोचत नव्हतं. पण शेळीचं तोंड का तिथे पोहोचलं? संगत मोठ्याची केली. संगत करना बढो की दोहा आहे. संगत करना बढो की बढ़त बढ़त बढ़ जाए. संगत करना बढो की बढ़त बढ़त बढ़ जाए. आजा बैठी गज शीस पर मन चाहे सो फल खाए. हो, म्हणून शिवाजीराव भोसले फार मोठे वक्ते झाले पहा, व्याख्याते. कोण? शिवाजीराव भोसले. त्यांनी पुढारी आणि कार्यकर्ता यांचं नातं महाराज लय गोड समजून सांगितलं. आपण तेच गुरु शिष्याकडे घेऊ. त्यांनी पुढारी काय सांगितलं? अण्णा कार्यकर्ता. आपण गुरु शिष्यात घेऊ. गुरु शिष्याचं नातं कसं असावं? म्हणे 10च्या आकड्यासारखं असावं. गुरु शिष्याचं नातं कसं असावं? 10च्या आकड्यासारखं असावं. त्यात 1चा आकडा गुरु आहे आणि 0चा आकडा शिष्य आहे. म्हणून 1चा आकडा कोण आहे? गुरु आहे. 0चा आकडा कोण आहे? शिष्य आहे. एकानं कायम डोक्यात ठेवलं पाहिजे, जोपर्यंत आपल्या पुढे 0 वाढणार नाही तोपर्यंत आपली किंमत वाढणार नाही. पण पुढे ऐका, 0नी चांगलं डोक्यात ठेवलं पाहिजे, एकाजवळ गेल्याशिवाय किंमत मिळणार नाही. 0नं डोक्यात ठेवलं पाहिजे, एकाजवळ गेल्याशिवाय किंमत मिळणार नाही. अर्थात 0 जोपर्यंत एकाजवळ येत नाही तोपर्यंत त्याला 10 ही प्रतिष्ठा मिळत नाही. 0 जेव्हा एकटाच फिरवतो ना तो 0च असतो. मग 0ला मोठं होण्याकरता एकाकडे जावं लागतं. तसं माणसाने गेलं पाहिजे. बळी संतापायी ज्या द्यावाजी. म्हणून जीवनामध्ये अशी उंची गाठण्याकरता सत्पुरुषाच्या सहवासात राहिलं पाहिजे. सत्पुरुषाचा सहवास सहजासहजी मिळत नाही. हो, 2 वाक्य बोलतो बघा, पटलं तर. संत भेटत नाही एवढीच अडचण नाहीये. संत भेटत नाही तर अडचण आहे समजा 2 मिनिटा करता. संत भेटून सुद्धा भेटत नाही ही मोठी अडचण. भागवतातले 3 उदाहरणं तुमच्या समोर ठेवतो. नल कुबेराला नारद भेटले पण संत बुद्धी झाली का? नाही. रवगुणाला जड भरत भेटली, संत बुद्धी झाली का? नाही.
दुर्योधनाला विदुर भेटले की नाही? भेटले. पण संत बुद्धी झाली का? नाही. याचा अर्थ संत भेटत नाही ही अडचण तर आहेच, पण संत भेटून सुद्धा भेटत नाही ही मोठी अडचण आहे. आणि मग संत भेटण्याकरता, संत भेटून भेटण्याकरता सायास करावे लागतात. फुकट काही मिळत नाही. संत का फुकट मिळतात काय? या जगात कोणालाच काहीच फुकट भेटत नाही. हे परस्पराला भ्रम आहे. ह्याला वाटतं ह्याला फुकटचं भेटलं, ह्याला वाटतं ह्याला फुकटचं भेटलं, आणि तुम्हाला सगळ्याला वाटतं महाराज लोकाला फुकटचं भेटत. फुकटचं भेटत नाही. एवढे थंडीचे दिवस आहेत तरी कीर्तन झाल्यावर माझा पटका काढून बघायचा, अख्खा घामानं भिजलाय. आमचा घामाचा पैसा आहे हो. फुकट काहीच मिळत नाही. प्रमाण देऊ केल्या विना नवे हाती, महाराज म्हणतात. दिदल्या वाचुनी फळ प्राप्ती कैसी. हो, तपे विना दैवत शक्यच नाही, दिदल्या विना प्राप्त शक्यच नाही, आणि गुजे विना हित शक्यच नाही. आम्हाला संत फुकट भेटत नाहीत. आणि एक बोलू का, संताला पर्याय सुद्धा नाही हो. नका का भेटना, पण पर्याय असता तर आम्ही सोडून दिलं असतं. पर्याय कसा नाही? प्रमाण किती देऊ? संता विन प्राप्ती नाही. पर्याय आहे का? नाही. तद विज्ञानार्थ सद्गुरु एव अभिगच्छेत. एव, सद्गुरूकडे नाही, सद्गुरूकडेच. तेथे कोणी सोडविना. प्रमाण एका सद्गुरु वाचून गुतवायला लई येत. उदाहरण देऊ. भाऊ तुमचं नाव काय? राजूभाऊ. तुमचं वय काय आता राजूभाऊ? 52. लग्न झाले किती वर्ष झाली? 34 वर्ष झाली. वय 52, 34 वर्ष झाली लग्नाला, म्हणजे त्रितपुपूर्ती आली जवळ. राजूभाऊ लग्नाला किती वर्ष झाली तुमच्या? 34. बरोबर ना? 34. खरं सांगा राजूभाऊ, तो दिवस आठवतो? तो दिवस आठवतो लग्नाचा? आठवतो. मला सांग, तुमच्या लग्नाला किती माणसं होते? अंदाजे आठवा. गावातले 500, 1000, 400-500, 1000 धरू आपण. म्हणजे ऐका ना राजू भाऊ, तुम्हाला संसारात गुतवाय 1000 आले होते. आता दुसरं वाक्य राजू भाऊ, मला मदत करायची, थोडीशी मदत पाहिजे अजून तुम्हाला. म्हणजे तुम्हाला संसारात गुतवाय किती आले होते? 1000. खरं सांगा, तुमचे बायकोचे भांडणं झालंय, सोडवाय कोण कोण येत? कोणीच नाही. आपोली आपण करा सोड. म्हणजे संसारात गुतवायला 1000, आणि मग साधं त्रैराशिक मांडा. संसारातल्या अडचणीत कोणी सोडवायला येत नाही, म्हणजे बायकोच्या तडाक्यातून सोडवायला कोणी येत नाही, मायाच्या तडाक्यातून सोडवायला कसं कोणी येईल आपल्याला? मग तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचून. मग त्यांची भेट आम्हाला झालीच पाहिजे, आणि होण्याकरता प्रयत्न केले पाहिजे. काय प्रयत्न करावे लागतात? खूप साधन आहेत, खूप साधन आहेत गाथ्यात, ज्ञानेश्वरीत. पण आपल्याला झेपेल पचेल असं सोपं साधन सांगतो. नाहीतर जे तर विषयाची दाट झाली. आमच्या विठ्ठल बाबा घुलेच्या कायमच्या आवडीच्या ओव्या आहे. गुरुवारी विठ्ठल बाबा घुलेच्या पाठात 8 दिवसातून एकदा तरी ह्या ओव्या येणार म्हणजे येणार. आणि मला अजून एक वाक्य आठवतं. बाबा ह्या ओव्या म्हणताना आधी ओवीपर्यंत जातो मी. जे तर विषयाची दाट झाडी, माझे कामक्रोधाची साकडी, चुकावून आला पाडी सदवासनेच्या, मग साधू संगे सुबटा, उजो सत्कर्माची आवाटा, अप्रवृत्तीचा अवाटा डावलोनी. वाह, मानलं गाड्याला. 23 जन्मशताचा वाहतवना, तो आस्थेच्या नलेची वाहना, तो फळ हेतूचा उगाना कवन चाडी, ऐशे शरीर संयोगाचे राती, माझी धावत सडिया आयती, तव कर्मक्षयाची पहाती पहाट झाली. एवढे साया साधकानं केले की मग तैसीच गुरुकृपा उका उजळली. मग संत भेटतात. पण अवघड आहे ते सायास. विषयाची दाट झाडी सोडणं जाणं सोपं आहे का? सोपं नाही. तुम्हाला जिल्हा धाराशिव ना? धाराशिव. मला सांगा, तुमच्या जिल्ह्यात एक शब्द आहे का? पाला पाचोळा. ज्याला काहीच किंमत नाही त्याला काय म्हणलं जातं? ते आपल्या पुढं पाला पाचोळा म्हणतात. म्हणतात का नाही? पाला पाचोळा कशाला म्हणतात?
ज्याला किंमत नाही त्याला काय म्हणतात? पालापाचोळा. मला सांगा, तंबाखू काय आहे? हा, पालापाचोळाच आहे की नाही? सुटती का? खरं आहे बघा, सुटती का? हा, सुटती नाही, सुटाय गेले की अशी फाटती. कसं फटका फाटला आता तशी सुटती का? मग गणित मांडा, तंबाखू सुटना तर संसार कधी सुटायचा? सोडून द्या. ऐका, सांगण्याचं तात्पर्य अवघड आहे हा प्रवास, पण दुसरा एक प्रवास आहे. तिळे तिळे पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे. तिळा तिळानं पुण्य जमा करायचं म्हणे, तिळा तिळानं, है ना? आणि तिळा तिळानं पुण्य जमा झालं तरी हे बहुता जन्मी जोडे. आणि हे पुण्य आपल्या गाठीला पडलं की मग बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी. विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली आवडी, हरी विठ्ठल म्हणून विठ्ठली आवडी. मनोनी विठ्ठल अनेक जन्माचं पुण्य पदराला आलं, मग देवाचं नाव तोंडाला येतं, आणि देवाचं नाव तोंडाला आलं की संतांची भेट होते. सोपा प्रवास आहे. सोपा आहे महाराज? हो सोपा आहे. खरं सांगू, पाप करणं अवघड आहे, पुण्य करणं लय सोपं आहे. पाप करायला ठरवावं लागतं, पुण्य करायला ठरवायची गरजच नाही. खोटं बोलायला ठरवावं लागत. हो, आपण तर आलो मानवतवरून, पण नागपूरहून आलो हे सांगण्याकरता ठरवावं लागत. रात्री कोणी कोणी फोटो काढले, कोणी स्टेटस ठेवलंय का, कोणी फेसबुकवर पोस्ट टाकली आहे का, रात्री लाईव्ह होतं का, लय सायन्स करावं लागतो. असो, खरं बोलायला काहीच नाही. खरे बोलता कोण लागते सायास, तुकोबर आहे म्हणतात. ऐकलं का? या माता मोरेला प्रश्न विचार, छोटासा, लय मोठा नाही. माणसाला पुण्य करणं सोपं आहे, पाप करणं अवघड आहे. मला सांगा मावशो, सरळ बोलणं सोपं आहे का टोचून बोलणं सोपं आहे? हा, सरळ बोलणं सोपं आहे. बरं, का बरं टोचून बोलत आहे? सोन स्वयंपाक करू लागली, मस्त
दोडक्याची भाजी, मस्त एक दोन कोरड्या भाज्या, आमच्या वैद्यबाबाच्या भाषेत मुगाचं वरण, वैद्यबाबाची भाषा खुसखुशीत कांद्याची भजे है ना, बासमती तांदूळ, त्याच्यावर गावरान गाईचं तूप, सुंदर. आणि गरम गरम चपात्या करत होती सून. आणि जेवायला बसलेल्या डंगरीत आपलं सासूला वाढत होते, सासूला वाढत होते. तर भाजीत काय कमी पडलं? मीठ. सरळ म्हणायचं, अगं सुनबाई भाजीत मीठ कमी पडलं ग, चिमूटभर दे. हे सरळ आहे. पण असं नाही. पोरगा अभ्यास करू लागला. बाळा काय करतो रे? आजी अभ्यास करतो. अभ्यास केल्यावर काय होतं रे? आजी डिग्री मिळते. डिग्री मिळाल्यावर काय होतं रे? आजी नोकरी मिळते. म्हणजे त्या काळात मिळायची. डिग्री मिळते. मग काय होतं रे? आजी पैसा मिळतो. मग बाळ्या हे कर, चांगला अभ्यास कर, डिग्री मिळव, नोकरी कर, पैसा कमव. आणि एकदा पैसा कमवला ना, एक मिठाचा पुडा ना तुझ्या मायला आणून दे. आपल्याला भीक लागली, घरात मिठच नाही आपलं, एवढं उरकावं लागतं महाराज पोचून बोलायला. सरळ बोलणं सहज आहे की नाही? पण पुण्य सहज आहे. हो, ठरवायची सुद्धा गरज नाही. असं तिळानं पुण्य जमा केलं, देवाचं नाव आलं, समागम घडे संताचा. मग संताचा समागम घडतो. ऐका मंडळी, तुकाराम महाराजांनी संत भेटीचे प्रयत्न केले. तया लागी जीव होतो कासावीस, पाहतील वास नयन हे. महाराजांना मोठा कासावीस, फार प्रयत्न केले. कशा करता? संत भेटी करता. अर्थ काम चाड नाही चित्ता, माना मान मोह माया मिथ्या, वरते समाधानी जाणून नेनता. हा सगळा प्रवास केला. आणि जगद्गुरु तुकोबारायांना, हो मी आज उलटा अभंग सोडवणारे, गायक मंडळी सावध. हो. आणि तुकाराम महाराजांनी हे संत भेटीचे सायास केले, हे संत भेटीचे श्रम केले. अर्थात परिवर्तना करता जे पाऊल उचलायचं ते उचललं. संत भेटीचे परिश्रम केले, अर्थात श्रम केले. महाराजाला विचारलं, महाराज त्या श्रमाचं काय झालं? तुका भारे श्रम केला, श्रम केला. तुका भारे श्रम केला, श्रम केला. हो तुका भारे श्रम केला,
एवढे परिश्रम केले ना आला बरं आम्हाला फळ. काय फळ आलं? तो का फळ काय आलं ते पुढे सांगतात, पण विचार सांगतात. तो का म्हणे श्रम केला अवघा आला फळाशी. आमच्या अवघ्या श्रमाला फळ आलं. ही भाषा परमार्थाची आहे. संसाराची अशीच भाषा आहे, पण कशी आहे बघा. येथे अवघे वाया गेले दिसती सायास. बघा दोन्हीकडे शब्द, इकडे बी अवघे शब्द आहे, इकडे अवघे शब्द आहे. म्हणजे संसारातला अवघा श्रम फळाला आला आणि संसारातले अवघे सायास वाया गेले. हो, सगळे वाया गेले. संसारात सायास केले ते काहीच उपयोगाला नाही आले, आणि परमार्थात आमचे अवघे श्रम फळाला आले. आणि मला वाटतं याच्याकरता तुकाराम महाराजाच्या प्रमाणाची आवश्यकता नाही. आपले अनुभव आहेत की नाही. संसारातले श्रम वाया गेले. उदाहरणाने पटवून देतो. ज्यांचं लग्न झाले त्यांनी हात वर करा बरं. महाराज एवढे ब्रह्मचारी कुठे भेटले तुम्हाला? हा, एवढे ब्रह्मचारी सध्या आळंदीत भेटन. भेटले. तुझं नाव काय रे भैया? आदित्य. तुझं झालंय का? आदित्य आहे. यांचे झालेत का सगळ्यांचे? हात वर केला काही? का केलं नाही सांगू का? हे लग्नाला एवढे वैतागले हात वर करायची वासनाच होत नाही बघ यांची. तुझी वेळ गेली नाही, सावध होय बाळा. आदित्य माझ्या गाडीत जागा आहे, विचार कर. केला का? थांबायचं का बरं? येथे अवघे वाया गेले दिसती सायास. आणि इकडे मात्र काहीच वाया जात नाही. त्या खेड्यामध्ये म्हटलंय काहीच नवजे वाया रे केळिया एकचे वसवंत विठ्ठल बसवंत अवघिया रे. काहीच नवजे वाया, काहीच वाया जात नाही. तुकोबाराचं प्रमाण काय नवजे वाया काही देवळाशी जाता हरिकथेशी जाता वाया नवजे. याच्याकरता एक जुनी मंडळी एक कथा सांगतात. कीर्तनाला गेलेलं, कथेला गेलेलं काहीच वाया जात नाही. बरं शेवटला गोड्या त्या अभंगाचा. तो का म्हणे भाव असता नसता. तुमचं परमार्थाविषयी प्रेम असो अथवा नसो, पण तुम्ही इच्छा असताना किंवा नसताना, इच्छाच नाही तुम्हाला पंगत द्यायची, पण महाराजाला कसं नाही म्हणता बा. असं जरी दिलं तरी सुद्धा वाया जात नाही. तो का म्हणे भाव असता नसता सायास करिता वाया नवजे वाया जात नाही. याला जुने कीर्तनकार दृष्टांत द्यायचे. अगदी 2 मिनिटात देतो ना 8 तास घेतो. दृष्टांत कॅन्सल करतो. श्लोक सांगतो 2. परमार्थातलं काही वाया जात नाही. एक भागवतातला श्लोक आहे. आजा मिलाला न्यायला विष्णुदूत आणि यमदूत एक काल अवच्छेदकांना आले. ओढतान हे आमचं गिरायक आहे, खाऊ नाही ते खाल्लं, पिऊ नाही ते पिलं. विष्णुदूत माझी बिलकुल नाही, आमचं गिरायक आहे. त्यानं नारायण नावाचा उच्चार केलाय. अहो तुम्हाला माहितीये का, तुमच्या देवाचं नाव नाही घेतलं. पुत्राची या लोभे नष्ट म्हणे नारायण. पुत्र लोभानं म्हटलं नाही म्हटलं. पण आमच्या मालकाच्या नावाची महतीच अशी आहे. त्या विष्णुदूताच्या मुखात तिथं भागवतात श्लोक आहे. सांकेत्यम पारिहास्यम स्तोभम हेलनमेव वा वैकुंठ नाम ग्रहणम आशेष अघ हरम विदुः. आशेष अघ म्हणजे पाप. सगळं पाप घालवण्याची ताकद आहे कोणात? नावात. कोणाच्या? देवाच्या. पण ते नाव कसं घ्या? सांकेत्यम संकेतानं घ्या. पारिहास्यम थट्टेच्या दृष्टीने घ्या. स्तोभम इच्छा नसताना घ्या. हेलनम म्हणजे थट्ट म्हणजे त्याची काय म्हणता अविलना करण्याच्या दृष्टीने घ्या, तरी वाया जात नाही. सांकेत्य म्हणजे काय? रामभाऊ रामभाऊ इकडे या. हे सांकेत्यम झालं. रामभाऊ शामराव आहे की नाही. म्हणून जुने लोक सांकेत हे जाणून होते. महाराज जुन्या लोकांना शास्त्र कळत नव्हतं, पण शास्त्रानं जगत होते. आम्हाला शास्त्र कळतं बस. म्हणून नाव कसे ठेवायचे मुलामुलीचे त्याच पद्धतीने ठेवायचे. हो आता नवीन तर लयच कठीण आहे. परवा एका घरी गेलो. नाव काय? त्रिशा. मुलीचं नाव त्रिशा. विजिकिशा. लेपोरीचं नाव किया. पुरीचं नाव काय? किया. काय नाव आहे बा? हे तर नाव सोडून द्या महाराज. मला प्रश्न पडलाय. मी जर आता ह्यांना विचारलं तुमच्या आजीचं नाव काय? आजीचं नाव. वडिलाच्या आईचं किंवा आईच्या आईचं नाव काय? ताराबाई. तुमच्या आजीचं नाव? ताराबाई बानाबाई. तुमच्या आजीचं नाव?
बरं राहू दे. हा आंबूबाई, अंबिकाबाई. माझ्या आजीचं नाव केशरबाई. अजून 50 वर्षाने जेव्हा असाच प्रश्न एखादा कीर्तनकार विचारी, तुझ्या आजीचं नाव काय? की आजी. तुझ्या आजी विजिकिशा आजी. तुझ्या आजोबा आर्यन आजोबा. कसं वाटलो ऐकायला? अवघडे जाऊ. संकेत्यम, संकेतानं देवाचं नाव घ्या, वाया जात नाही. पारिहास्यम, थट्टा करण्याचं झाला. त्या प्रकाश बाबाला काम नाही आणि आमच्या गावातल्या ढवळ्यांना काही काम नाही. तो बाबा येतो आणि तारखा घेतो, सप्ताह चालू करतो आणि आमचे हे ना आता आठवड विठ्ठल 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 झालो यांचं चालू. हा परिहास आहे. आणि या परिहासाच्या दृष्टीने जरी त्यांच्या तोंडात नाव आलं, वाया जात नाही. पारिहास्य, स्तोभम, इच्छा नाही पण काही निमित्तानं नाव, निमित्त सुद्धा नाही. याला श्री गुरु शेखर महाराजांनी उदाहरण दिलं होतं स्तोभम साठी. थंडी वाज हुडहुडी बदली अंगात, हो करण्याच्या ऐवजी हरे हरे मानला, वाया जात नाही. दुसरं सांगितलं स्तोभम, गायक मंडळी समेवर येण्याकरता ज्या शब्द कमी पडतात तेव्हा काही देवाची नावं घेतात. हे आपल्याकडे नाही, क्लासिकल मध्ये इकडे आहे ते. आपल्याकडे शब्द कमी पडत नाही, शब्द जास्त होतात, ते बसवावं लागतात. कारण आम्हा घरी धन, आम्ही काय करंटे नाही, शब्द करंटे. बघा त्याला ते उदाहरण दिलं जातं कायम संगीतातलं. मी दिलं असतं पण कसं करू, आमचा आवाज नीट नाही. आमचे संतोष महाराज स्वर सम्राट आहेत. आमचा आवाज जिथं संपवतो तिथून त्यांचा चालू होतो. आमच्या संतोष महाराजाचा आवाज, या मंडळीचा आवाज म्हणजे समृद्धी महामार्ग, कुठं स्पीड ब्रेकर नाही. आमचा आवाज म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे. याला किती खाचान किती खळगा गणित. आमचे गायक मंडळ जेव्हा आईच्या पोटात होते तेव्हा यांची आई तानपुरा वाजवीत होती, आणि आम्ही जेव्हा आमच्या आईच्या पोटात होतो तेव्हा आमची माय खराट्यानं झाडीत होती. आता काय सांगू तुम्हाला, आता काय. बरं आमच्या आईचं चुकू द्या, पण देवाचं चुकाय पाहिजे होतं का? देवाला कळायला पाहिजे होतं की नाही? देवानं आवाज देताना लय कृपणता दाखवली महाराज, आणि नको तिथं मोक्कार उदार झाला. बघा काय देवाला सांगावं आता काय. तुम्हाला स्तूप सांगत होतो, स्तूप. बैरी कोयलिया कूक लगावे, मुझे बिरहन का जियारा जलावे, जो बन भी तो जाए हैरान, याद पिया की काहीच गरज नाही तिथं. उगा समेवर येण्यासाठी है की नाही, इच्छा नाही, सहज आलं तोंडाला, ती वाया जात नाही. स्तोभम. आणि हेलन काय रे, त्या आळंदीला जातात, कीर्तन शिकून येतात, विठ्ठल विठ्ठल करत निघतात, काय भेटतं त्यानं? त्याच्यापेक्षा माझ्या दुकानावर राहून फक्त गांजाच्या पुड्या जरी वाटल्या असत्या तुझं काहीच्या काही झालं असतं. म्हणजे किती नीच लोक आहेत, परमार्थाची गांजाची तुलना करतात. हो, ही तुलना करून जी हेलना होते त्याला हेलन म्हणतात. ते सुद्धा वाया जात नाही. आमच्या जीवनात वाया गेलं नाही. आम्ही श्रम केले, अवघ्या फळाला आला, अवघ्या श्रमाला फळ आलं. महाराज तुम्हाला फळ तरी काय मिळालं? अभंगाचं 3रं चरण. भाग्य झाली संत भेटे, भाग्य झाली संत भेटे,
संत भेटले भाग्य झाले संत भेटी हो तपेदाने व्रते गोविंदू पै भेटे साधू न भेटे भाग्य विन भाग्याशिवाय भेटत नाहीत आणि आमच्या श्रम आम्ही पुण्य जमा केलं नामचिंतनात आलं नामचिंतनातून असा दृष्ट निर्माण झालं त्या भाग्यानं आम्हाला संत भेटले भाग्य झाली संत भेटी ऐकलं का कोणते संत आवडी पोटी होती ते ज्यांच्याबद्दल आवड होती ते तुकोबराचा स्वभाव पाहिला ना तुकाराम महाराजाला काही माणसं बिलकुल आवडत नाही काही माणसं कामापुरती आवडतात आणि काही माणसं सदैव आवडतात प्रमाण देतो तिनेला तो का म्हणे क्षण नको तयाचे दर्शन काही माणसं मला क्षणभर सुद्धा भेटू देऊ नको देवा कोण आहेत ते उलटे चरण म्हणतो अभंगाचे हो बरं चला 3 चरण रिवस आणतो हरी कथे ते धिकारी शत्रू माझा तोची वैरी जो हरी कथेचा धिकार करतो हा माणूस तुकोबराला बिलकुल आवडत नाही पुन्हा हो सुना काळ तोंडा जो या देवा म्हणे धोंडा जो मूर्तीला देवाला दगड म्हणतो तो तुकाराम महाराजाला बिलकुल आवडत नाही आणि तिसरा आहे अहम म्हणे ब्रह्म आणि नेने भक्तीचे ते वर्म नुसत्या ऋष्क ज्ञानाच्या वल्गना करतो आणि ज्याच्या हृदयाला भक्तीचा ओलावा नाही असा माणूस तुकोबराला बिलकुल आवडत नाही सोडून द्या न आवडणारा वर्ग आवडणारा कामापुरता आवडणारा वर्ग एरामान विधी पालना पुरते पहिला वर्ग बिलकुल आवडत नाही दुसरा वर्ग कामापुरता हे पाहुणे रावणे लय आवडत नाही व्याही का आवडावा त्याची पोरगी किंवा आपलं वाद आपली पोरगी त्याच्या घरात ते म्हणून आवडावं लय आवडू नये आणि खरंच आवडू नये का बरं हे काय करतात तुकाराम महाराज म्हणतात येते तुझी या भजना आड दावी ती प्रपंचाचे कोड आणि कनिष्ठ रुची ठेवणे गोड देखत नाड त्या पाहुण्या रावण्यापासून 10 हात लांब राहिलं पाहिजे माझा अनुभव सांगतो हे कीर्तन सांगण्याजोगा नाही वेळ आली म्हणून सांगतो 99 आळंदीला गेलो बोधे बाबा बंडा तात्या घुले बाबा निकम बाबा वैद्य बाबा ह्या निष्कलंक ब्रह्मचार्याकडे पाहून ब्रह्मचारी आश्रमाचं पालन करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू चाललंय ना बरं चाललंय ना पाहुण्या रावण्याला बघवत नाही आमच्या एका पाहुण्यानं गेल्या महिन्यात मला सोयरीक आणली आता तुम्हाला काय सांगावं भारत महाराज मला त्याला म्हणलं पाहुणे माझं वय 43 आहे तिचं 39 आहे म्हणजे बघ के जोड त्याला मला माझं वजन 105 आहे तिचं 98 आहे म्हणजे पाय घसरून डोक्यावर पडला तुला म्हैस गाठ पडली का रे अरे मी महाराज आहे ती बी महाराजी नाही म्हणा असे विचित्र पाहुणे राहून लय भेटू नये कामापुरते भेटावे ये मानवी पालना हे कामापुरते आवडणारे आणि सदैव आवडणारे कोण आहेत तो का म्हणे जैसे आवड हरिदास तो का म्हणे जैसे आवड
आवडीच्या कामापुरते जसे संत आवडतात तसं, म्हणून आवडी पोटी होती ते संत मला भेटले. तुमचं नाव काय? संजय भाऊ. संजय भाऊ म्हणलं चालेल तुम्हाला. तुमची आवडती भाजी कोणती? तुमच्या डोक्याला गंध असल्यामुळे विचारले मी. ते साताऱ्याला गेलो महाराज, असं एकाला विचारलं तुझी आवडती भाजी कोणती, ते म्हणजे कीर्तनात सांगण्याजोगी नाही. तेव्हापासून अंदाज घेऊनच विचारित असतो. संजय बाबू तुमची आवडती भाजी जी खायची ती बरं कोणतीच अशी म्हणा, अशी आवड काहीच नाही तुमची? काय हरकत नाही, लाभा लाभो जया जयो. भैया तुझी आवडती भाजी? बटाटा. तुझ्या जीवनात तसं होऊ नये, होऊच नाही, पण झालंच. कसं? तुला 3 दिवस खायलाच काही भेटलं नाही, म्हणजे भुकेचे श्रम झाले. आणि घरी आला आणि घरी मला आई एवढी भूक लागली, लवकर जेवायला वाढ. एक तर 3 दिवसाचे श्रम आहेत भुकेचे, आणि जेवायला बसला आणि आईनं ताटामध्ये भाजी वाढली आणि बटाट्याचीच वाढली. मिष्टान्नाचा योग भुके तुकोबराय म्हणतात. दृष्टांत हात दिलाय महाराजांनी. आणि आवडीची भाजी उपासाच्या पोटी फेटावी, तेव्हा जेवढा आनंद, तसे आवडीचे संत मला भेटले, त्या भेटीत तेवढा आनंद मला झाला. महाराज संत भेटले, हो भेटले, हो भाग्यानं भेटले, हो भेटले. पण संत भेटीने तुमच्या जीवनात काय परिवर्तन झालं? अभंगाचं दुसरं चरण. लाभे लाभ दुनावला, लाभे लाभ दुनावला. लाभे लाभ दुनावला, लाभे लाभ दुनावला, लाभे लाभ दुनावला, लाभे लाभ दुनावला, जीव झाला गरुशने. लाभे लाभ जीव झाला, जीव झाला गरुशने. आजीव झाला, जीव झाला दर्शन. लाभे लाभ दुनावला, लाभे लाभ दुनावला, लाभे लाभ दुनावला, जीव झाला. लाभे लाभ दुनावला, जीव झाला दर्शने. आमचं जीवन तृप्त झालं, जीवन झाला. हो महाराज, जीवन तृप्त होणं एवढं सोपं आहे? सोपं आहे? साधा विषय करा, विचार करा. ही नाही लय नालायक, हे लय सज्जन, म्हणून जपून ठेवले. वकील साहेब, चौगुले साहेब, हे काय म्हणतं माहितीये का? दिवसातून काही टाक, मी जगाय तयार आहे. पीठ जरी काढून टाकलं ना, हे जगत. पण ही ना, जिरे पाहिजे, मिरे पाहिजे, है ना, लसण पाहिजे, सगळं पाहिजे. ह्याला नाही पाहिजे, उलट ह्याला त्रास होतो त्याला. सगळं कोणाला पाहिजे? हिला पाहिजे. महाराज, मज्जा हिची आणि फजिती याची.
मला लय खाली जायला आवडत नाही. असो लय खाली जायला बरं वाटत नाही. ह्याची फजिती. हो, पण हिची काही केल्या तृप्ती होईना. किती टनानं हिनं साखर खाल्ली असेल, झाली तृप्ती. पण अशी एका इंद्रियाची तृप्ती होत नाही. पण माझ्या नाही धावा घेत मन, नाही धावा घेत मन, नाही समाधान, इंद्रियाचे समाधान, बस. आता मनाची पळापळ संपली. तुका म्हणे मना झाले समाधान, देखील आचरण वैष्णवाची जीव झाला. त्यांचं दर्शन झालं, जीव तृप्त झाला. कसा लाभाला लाभ दुनावला, व्याजाला व्याज भेटले. नरदेह मिळाला हाच लाभ आहे, आणि त्या लाभाला संत भेटले हा लाभाला लाभ आहे. किंवा अजून एक वाक्य, संत भेटले हाच लाभ आहे, आणि संतांच्या भेटीत परमात्मा भेटला. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला. लाभे लाभ दुनावला, जीव झाला दर्शने. आमचं जीवन अत्यंत अत्यंत तृप्त झालं. एवढं तृप्त झालं, आता त्या तृप्तीला देशकाले वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा, अशा अवस्थेवर आमचं जीवन गेलं. अर्थात आमचं जीवन कसं झालं, बरवे देशावर झालो, 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 अरे बरवे देशावर झालो, 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 बरवे काय बोले बोलावे, काय बोले बोलावे, काय बोले बोला, काय बोले बोलावे, काय बोले.
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई कुंडली कवरदा हरी विठोर श्री ज्ञानदेव काय बोले बोलावे संपलं माझं कीर्तन बरवीत. आता मी मध्यंतरी जे केलं ना, म्हणजे वारकरी चाली अशा आहेत, चाल त्या चरणाचा अर्थ सांगते काय. हा. वैकुंठवासी सदानंद गुरुजी, कोणी कोणी तुम्ही ऐकलं संतोष महाराज सदानंद गुरुजीला? तुम्ही ऐकले? असा परिपूर्ण कीर्तनकार होणे नाही. गुरुवर्य सदानंद गुरुजी, गुरुजी काय म्हणायचे? कीर्तनकाराकडे गाणं असावं, चिंतन असावं, वक्तव्य असावं. तसं कीर्तनकाराकडे अभिनय असावा, माकड चाळी नसावी. हो, कीर्तनात अभिनय पाहिजे, कीर्तनात माकड चाळी नको. हो, पण काय बोले बोलावे म्हणून अभिनयानं करून दाखव. आता बोले काय बोलावे. संतांनी आम्हाला देशावर केलं, या देशातून त्या देशात नेलं. आता संतांनी आम्हाला कोण्या देशातून कोण्या देशात नेलं, दोन प्रमाणामध्ये सांगतो. आतापर्यंत आम्ही कोण्या देशात राहत होतो? मनोराजा एक देहपुरी. आम्ही कोण्या पुरीत राहत होतो? देवपुरीत राहत होतो. आता संतांनी आम्हाला कोण्या देशात नेऊन ठेवलं? ब्रह्मपुरी वास करणे अखंड. ब्रह्मपुरी वास करणे ब्रह्मपुरी वास करणे ब्रह्मपुरी वास करणे ना देखी तोंड विटाळाचे ना देखी तोंड विटाळा ना देखी तोंड विटाळा. आता आम्हाला देहपुरीतून काढलं आणि आता आम्हाला कोण्या देशात नेऊन ठेवलं? ब्रह्मपुरीत नेऊन ठेवलं. अर्थात आमची देहबुद्धी घालवली, आमची देवबुद्धी जागी केली. आता आम्हाला संसार कक्षेतून काढलं आणि आत्मस्थितीवर नेऊन ठेवलं. संता सवे वसता योग ज्ञानी पैसता का गुरुचरण उपासिता वैरागीसी. झालं काय? येण्याची सत्कर्मे ते अशेष ही अज्ञान विरमे. आणि पुढे झालं काय? जयाचा अहम विश्रामी आत्मस्वरूपी. अजून ज्ञानोबराच्या 2-4 ओव्या तेवढ्या सांगतो ना, 8 तास घेतो. ओव्या ऐका. आगा अज्ञानाची अनिदा जो घोरत होता बदबदा. ओवी आगा अज्ञानाची निदा जो घोरत होता बदबदा. म्हणजे पुरुष शब्द आहे ना, पुरुष. हो, जीवाला पुरुष का म्हणतात? त्याचा अर्थ आहे अनिच्छनपी वार्ष्णेय बला दिव नाही अथकेन प्रयुक्तोयम पापम चरती पुरुष. हे पुरुष का बरं पापाचरण करतात? इथं पुरुष शब्दाचा अर्थ काय केलेला आहे आपल्याकडे? पुरी शयते इति पुरुष नवद्वारे पुरे देही. ही नवद्वाराची जी पुरी आहे आणि या पुरीमध्ये ज्याचं आत्मविस्मृतीचं शयन चालू आहे तो जीव. हा जीव कोण? हा जीवात्मा. पुरीमध्ये गाढ निद्रा लागली त्याला. बरं कसा झोपलाय? झोपणाऱ्याचे 2 प्रकार. आवाजात जागे होतात ते, आणि काय काय आवाजानं जाग होत नाही, थापटून जाग करावं लागत. काय काय भाऊ ताटकन उठून बसतो. भाऊ अरे उठ ना, अरे उठ ना, तरी जागच येत नाही, अशी झोप असते. तसं काही काय अशी आत्मविस्मृतीच्या निद्रेत झोपले. काना वचनाचे बेटी सरिचाची पै किरीटी वस्तू होनी उठी कवनो एको जो अम ब्रह्मास्माय शिवानी एक वेळ पडता कानी. पुढे अविद्या निद्रा गेली पळोनी आणि तत्क्षणी जागिरणार. हा उत्तम अधिकारी. पण जो मध्यम आपला कनिष्ठ अधिकारी त्याला अज्ञानाची निदा विश्व स्वप्नाचा दांदा जो भोगीत होता प्रबुद्धा अनादिजू. केलं काय? तो महावाक्याचे निनावे गुरु कृपेचे निथावे माता हात ठेविला नवे. अरे उठ 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 थापटीला जैसा. त्याला जाग केलं. मग झालं काय? 2.5 ओव्या लईच गोड आहेत. तो सांगण्याचा मोह मला आवरतच नाही आणि मी सोडणारच नाही. 10 मिनिटं काय ओव्यात गोड? ऐका ज्ञानोबा काय म्हटले. माझ्या घड्याळीत 8:45 झाले, तुमच्या घड्याळीत किती येत? हा म्हणजे बरोबर आहे. ते एके दिवशी माझं घड्याळ बंद पडलं होतं म्हणून विचारलं. ओव्हर टाइम करून कोणाच्या नादी लागा. ऐका. आगा अज्ञानाच्या निदा जो घोरत होता बदबदा. आता सद्गुरूने जाग केलं. कुठं जाग केलं?
की तो स्वस्वरूपी प्रबुद्धाचे इला की आता तो आत्मबुद्धीच्या ठिकाणी आत्मबुद्धी त्याची जागी झाली. परिणाम काय झाला? आता बुद्धी भेदाचा आरिसा तया हातोनी पडिला विरेशा की तो प्रतिमुखा भासा मुकला तू. काय विज्ञान? बुद्धी भेदाचा आरिसा म्हणजे भेदाचं दर्शन घडवणारी बुद्धिरूपी आरसा. बुद्धीच भेदाचं दर्शन घडवते. बघा तुम्ही, माणूस जेव्हा गाढ झोपतो, विज्ञानाच्या कसोटीवर सांगतो, वैकुंठवासी जगन्नाथांना सांगायचे अशी काही माणसं आहेत त्यांना तासभर सुद्धा तंबाखू वाचून करमत नाही. आहेत का नाही? अशी माणसं जगात आहेत. अशी काही माणसं आहेत की नाही त्यांना तासभर सुद्धा बिडी वाचून करमत नाही. बिडीला बिडी, त्याला इंग्रजीत चेन स्मोकर म्हणतात. अण्णा कसं म्हणायचे? हा एकदा उठला आणि एकदा बिडीला काडी लावली, दिवसभर याला काडी लागतच नाही. दिवसभर बिडीला बिडी, कुठपर्यंत? याला काडी लागेपर्यंत. अण्णाची भाषा. दिवसभर आता बिडीला बिडी. मग असे चेन स्मोकर असू द्या किंवा असे प्लेयर असू द्या तंबाखूचे, ज्यांना तासभर सुद्धा तंबाखू वाचून करमत नाही, ती माणसं झोपल्यावर 6-6 तास तंबाखू वाचून कशी काय राहतात? का राहतात? त्याचं कारण या वासनेचं दर्शन घडवणारी मी भोगता आहे आणि तंबाखू भोग्य आहे, मी भोगता आहे आणि बिडी भोग्य आहे, ही सगळी वासना हे दर्शन बुद्धी घडवते. आणि सुषुप्तीत काय झाले? सुषुप्तीमध्ये ती बुद्धी अज्ञानाला विषय करते. सुषुप्ती काळात वृत्ती अज्ञानाला विषय करते, समाधी काळात वृत्ती अधिष्ठानाला विषय करते. विचारसागरामध्ये कायमचं वाक्य आपल्याकडे आहे ना, अज्ञानाला विषय करते. आणि मग बुद्धी कोणाला विषय करते? अज्ञानाला. मग अज्ञानात लीन असल्यामुळे ती देहाला विषय करायला शिल्लक नाही आणि मी भोगताय ही बुद्धी तिथं नाही आणि भोग्य ही बुद्धी नाही. पण एकदा ती बुद्धी जागी झाली, माझ्याकडे बघावं लागलं आता तुम्हाला. झोपेतून होय बायकोला आवाज देतो, माझी कामधेनू कुठे आहे? गायला कामधेनू म्हणतात. गायला माझी कामधेनू कुठे आहे? तिथली रात्री उशी खाली होती ना, कामधेनू ध्यानात आली ना? का संगमनेरला जाऊन माल पाण्याला घेऊन येऊ तुम्हाला समजून सांगायला कामधेनू? आणि मग तो कामधेनू घेतो. कराग्रे वसते लक्ष्मी. मालिक महाराज काय करतो तो? कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मूले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शन. झाला आतापर्यंत विषय वासना का नाही? मी भोगताय, भोग्य आणि भोग ही बुद्धी का नाही? हा विचार का नाही? बुद्धीच नाही तिथे, बुद्धीच नाही. ही बुद्धीच आमच्या जीवनात भेदाचं दर्शन करून हे दृश्य मी दृष्ट आहे, भोग्य मी भोगताय, हे भजे मी भजक आहे हे करते. पण ज्ञानोबा म्हणतात सद्गुरूनं जाग केलं ना, तो बुद्धी भेदाचा आरसाच फुटला. आणि मग जसा आरसा फुटला की प्रतिबिंबाला मुकला, प्रतिबिंबाला मुकला तर बिंब भाव तरी राहिला का? आरशात प्रतिबिंब दिसत होत म्हणून ह्याच्याकडे बिंब भाव होता. आता उपाधी आरसाच फुटला, आता बिंबही नाही आणि आता प्रतिबिंबही नाही. तशी बुद्धीच संपली, आता भोग्य नाही, भोगता नाही. आता बुद्धी भेदाचा आरिसा तया हातोनी पडिला विरेशा की तो प्रतिमुखा भासा मुकला तू. आता याच्या पुढे काय? आता देहांकाराचा वारा वाजो ठेला विरा. काय शब्द ज्ञानोबा राहायचे? आता देहांकार संपला, आता देहबुद्धी संपली, देहांकाराचा वारा वाजो ठेला विरा. मग आता करतो काय? आत्मविची सागरा जीवेश आहे आणि मग आत्मसुखामध्ये तो निमज्जन करतो. अर्थात दुःखाच्या संसारातून आम्हाला काढलं आणि या सुखाच्या देशात नेऊन घातलं. मला त्या देशाबद्दल बोला ना थोडस. काय बोलावे? आता त्या देशाबद्दल काय बोलावे? तिथं त्या देशाबद्दल शब्दात बोलता येत नाही. काय येत नाही? येतो वाचो निवर्तनते अप्राप्य मनसासह ठावन पवता जयाचा मनेसी मुरडली चारी वाचा. तिथं शब्दच पोहोचत नाही. हो महाराज, तिथं बोलणारा राहत नाही, बोलणंही राहत नाही, काहीच राहत नाही. ऐका ना,
ज्ञानोबाराच्या 2 ओव्या देतो, एक अमृतानुभवातली एक ज्ञानेश्वरीतली. ज्ञानेश्वरीत काय म्हणले ज्ञानोबाराय, आता ऐका. हा दिठीवा जयावरी झळके, की हा कोणाचा? संतांचा कृपारूपी दृष्टिक्षेप पडला. हा दिठीवा जयावरी झळके, की हा पद्मकर माथा पारुखे. पुढे शब्द आहे का, तो जीवची परितुके महेशेसी. ऐक ना, आता जीवच काय झाला, शिव झाला. बर्वे देशावर झालो, त्या देशात गेला. पुढं काय म्हणले ज्ञानोबाराय, एवढे जी महिमेचे करणे, एवढे जी महिमेचे करणे, आणि ते वाचा बळे वानू मी कवने, ते वाचा बळे मी वानू कवने म्हणे. नाही, आता वाचेने बोलता येत नाही, काय बोलावे. आता अमृतानुभवात चला. अमृतानुभवात काय म्हटले ज्ञानोबाराय, किंबहुना निवृत्ती ठेविलो असो जी स्थिती, मला निवृत्तीनाथानं ज्या स्थितीमध्ये ठेवलं ते केवी देव हाती वाचेची. आता वाचेच्या हातात ते देता येत नाही, अर्थात त्याच्याबद्दल बोलता येत नाही. एक शंका, महाराज ऐका, बोलता येत नाही ना, नका बोलू, पण ज्याला बोलता येतं त्याचा पत्ता सांगा, आम्ही त्याच्याकडे जातो आणि समजून घेतो. तुम्हाला नाही ना बोलता येत, तुम्हाला 100 किलोचं पोतं उचलतं का? तुम्हाला 100 किलोचं पोतं उचलतं का? नाही. मग तुम्हाला जर उचलत नाही, ज्याला उचलतं त्याच्याकडे जातो मग मी. तसं तुम्हाला त्या अवस्थेबद्दल बोलता येत नाही ना, नाही, मग ज्याला बोलता येतं त्याच्याकडे आम्ही जातो. आहेत ना शेषासारखे तोंडाळ, आहेत ना वेदासारखे जाणते. ज्ञानोबा म्हणले, अरे तिथं जाऊनही फायदा होणार नाही. का जाणीवेचे नि बळे कोण वेदापासून आले, की शेषाहुनी तोंडाडे बोल की आती हे तो ही अंतरुणा तळवटी दडे येरू नेती नेती म्हणून बहुडे येत सनकाधिक वेडे पिशे झाले. महाराज का बोलता येत नाही? ज्ञानोबाराने अमृतानुभव दृष्टांत दिला, तेवढा देतो, देवा शपथ थांबतो. ऐका ज्ञानोबाराचा दृष्टांत. श्रीनिवास महाराज मला ओवी पाठ केली होती, पण तुमच्या आशीर्वादानं काय आठवना मला. आता ह्या लोकांच्या आशीर्वादानं आठवना, पण भाव आठवतो महाराज. कोणाला आठवली तर जरूर सांगा. ही अवस्था कशी आहे म्हणले भरताना, अवस्था कशी ऐका. एक चोर एका घरात शिरला, ऐकताय का? एक चोर घरात शिरला, आणि घरात शिरला तो चोरीचा नियम आहे, लगेच कुलप तोडायचे नसतात, आधी चाब्या शोधायच्या असतात. चोरीचा नियम आहे, मला माहिती आहे, ऐकून ठेवा कामी आहे. चोरीचा नियम काय? लय बारीक नियम आहेत. मी ते धरीला पंढरीचा चोरवर 2 तास सांगत असतो, आता नाही सांगत. चोरात घरात गेल्यावर आधी कुलप नाही फोडायचे, आधी चाब्या बघायच्या म्हणे. आणि लक्षात आलं म्हाताऱ्याच्या उशाला चाबी आहे. चोराला दिसली, चोरानं चाबीला हात लावला, तेवढ्यात म्हातारं जागा झालं. कोण आहे? हे म्हातारा आर्डर. चोरानं त्याच्या गळ्याला चाकू लावला. लक्षात आलं? चाकू लावला. आता म्हातारा जाग आहे का झोपलंय? म्हाताऱ्याला बोलता येतं का? येतं ना, बोलता येतं, पण चोर बोलू देतो का? चोर बोलू देतो का? नाही. बरं चोर नका का बोलू दे ना, पण चोराने तरी बोलाव का ना, ए पोरो तुमच्या बापाच्या गळ्याला मी चाकू लावलाय. तो चोर बोलतो का? बोला की, तो चोर बोलतो का? बरं ते जाग झाले त्याला बोलू देतो का? नाही. मग ती अवस्था तशीच आहे, बोले ना बोलू देईना. तो बोले ना बोलू देईना, अशा अवस्थेवर संत नेतात. आणि या संत कृपेने आम्ही त्या उंचीवर गेलो. कोण्या संतांच्या कृपेने? या ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. सेवेचा भाग संपलाय. अभंगावर जे काही वेडवाकडे चिंतन करू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य, माझे गुरुवर्य संतवीर बंडातात्या कराडकर, माझ्या गुरुच्या चरणी समर्पित करतो. पूज्यपाद प्रातस्मरणीय अखंड समाधीगण रामचंद्र महाराजाच्या चरणी, भगवान पंढरीनाथाच्या चरणी समर्पित करून थांबतो. आज ही चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना अनेक माझ्यावर प्रेम करणारी मंडळी आहेत. खरं तर सगळेच नाम उल्लेखाला पात्र आहेत, पण वेळ मर्यादेपोटी सगळ्यांचं नाम उल्लेख करणं शक्य नाही. पण आज आवर्जून माझ्यासोबत आलेले महाराष्ट्रातले ख्यात कीर्त मृदंगाचार्य, आज मृदंगा हे नाव काढलं संप्रदायातलं, की जे नाव घेतल्याशिवाय मृदंग हा विषय पूर्ण होत नाही, असे आमचे भरत महाराज पठाडे. आणि ऐकलं का? म्हणजे रामचंद्र महाराजांनी काय काय केलं.
भरत महाराजाचा पहिला दहा इथंच झाला, बरोबर ना? सुरुवात इथंच झाली ना? हो, रामचंद्र महाराजाच्या दरबारातच त्यांची शिक्षणाची काय झाली, सुरुवात झाली. आणि आज उभ्या वारकरी संप्रदायात बरं त्यांच्या वाजवण्याचं वैशिष्ट्य आहे. हो, काय काय लोकांचं असं असतं, सिस्टीम असलं तरच रंगत. आमच्या भरत महाराजाचं तसं नाही, सिस्टीम असो अथवा नसो, तेवढं जीव तोडून. म्हणजे काय आहे, गायकानं आपल्या गाण्याला अनन्य राहावं, मृदंगाचार्याने आपल्या कलेला अनन्य राहावं, आणि कीर्तनकारांनी आपल्या सेवेला अनन्य राहिला की संप्रदायाचा दिग्विजय झाल्याशिवाय राहणार नाही जाणार. म्हणून ही प्रामाणिकता ज्यांच्या वाजवण्यात आहे, गाण्यात ज्यांच्या आहे, अशी मंडळी आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण हरिराम महाराज, मला वाटतं आता ते या ठिकाणी राहून वारकरी संप्रदायाची आणि आपल्या बोधले महाराजाच्या फडाची पुढची पिढी घडवतायत. या ठिकाणी राहून विद्यार्थ्यांना, बरोबर ना, हरिराम महाराज इथं विद्यार्थ्यांना शिकवतायत. म्हणून ऐकलं का, एखाद्या महात्म्याने जीवन बनवणं जेवढं महत्वाचं तेवढंच भुवन बनवणं महत्वाचं, आणि भुवन बनवणं जेवढं महत्वाचं तेवढं जीवन बनवणं महत्वाचं. भुवनही बनलं पाहिजे आणि जीवनही बनलं पाहिजे. म्हणून पहिल्यापासून आदरणीय प्रकाशजी महाराजांनी हे सूत्र हृदय ठेवलं. भुवन एवढं मोठं बनवलं आणि जीवन बनवण्याचे कार्य ते करतायत. आणि ते कार्य करण्याकरता आदरणीय महाराजांचं सहकार्य आहे, अजून बाकीच्यांचं सहकार्य आहे. त्या सर्वांविषयी सद्भाव व्यक्त करतो. माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. एकदा सर्वांनी तुकोबरायचं भजन करा. सेवा समाप्त. तुकाराम 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 तुकाराम.